नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर गोंदिया जिल्ह्यात DCC म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्ससाठी विविध पदांची भरती निघालेली आहे. तर शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, पे स्केल्स, परीक्षा शुल्क, लास्ट डेट आणि कुठे आणि कसे अप्लाय करायचं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर पहिली जी पोस्ट आहे ती द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणजे ज्युनियर मॅनेजमेंट. यामध्ये पदाची संख्या 5 असेल तर एज आहे हे 25 ते 38 दरम्यान तुमचे वय असावे व कुठल्याही ब्रांचमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल व MSCIT आणि 3 वर्षाचा जर बँकिंग एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. आणि जर तुमचे MBA, JIBB, JIIB, CAIB चे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रायोरिटी देण्यात येईल. दुसरी पोस्ट आहे मित्रांनो लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कसाठी. त्यासाठी 47 जागा उपलब्ध आहेत. तर वयाची अट हे 21 ते 38 असेल आणि कुठल्याही ब्रांचमधून जर तुम्ही ग्रॅज्युएशन आणि MSCIT व बँकिंग रिलेटेड वर्क व इंग्लिश आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रायोरिटी देण्यात येईल. तिसरी पोस्ट ही पिऊनसाठी आहे. तर यामध्ये 25 जागा उपलब्ध आहे. वय 21 ते 38च्या दरम्यान असावे आणि तुम्ही यामध्ये 10वी परीक्षा पास असावेत. तसेच इंग्लिश व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. यामध्ये म्हटले MSCIT ही तिथे मूळ दिलेली नाही आहे की MSCIT झालीच पाहिजे. तुम्हाला कम्प्युटरचे नॉलेज असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि ह्या सर्व पोस्टसाठी तुमचे वय 22 जानेवारी 2025पर्यंत असावे. 25 ते 38, 21 ते 38 अशा प्रकारे. तर पे स्केल काय असेल मित्रांनो, तर वेतन श्रेणी तर तुम्हाला पहिल्या पोस्टसाठी म्हणजेच ज्युनियर मॅनेजमेंटसाठी द्वितीय श्रेणी अधिकारीसाठी 30,000 ते 32,000 रुपये महिना पगार असेल. आणि लिपिकसाठी 25 ते 27,000 रुपये आणि शिपाई ह्या पोस्टसाठी 18 ते 20,000 रुपये हा पेमेंट असेल. आणि परीक्षेची फी ही 750 प्लस 18% GST धरून म्हणजे एकूण 885 रुपये ही असेल. आणि अप्लाय कुठे करायचं तर गोंदिया DCCB.co.in किंवा गोंदिया DCCB.in या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करू शकता. मी आणखी तुम्हाला अधिक माहितीसाठी मी तुम्हाला अप्लाय लिंक आणि नोटिफिकेशन लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथून पूर्ण माहिती घेऊ शकता. तर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर बघा, हे CBT होणार आहे. सर्वात पहिले कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ऑनलाईन टेस्ट ही 90 मार्काची टेस्ट असेल आणि 90 मिनिटाची म्हणजे प्रत्येकी 1 मिनिट एका प्रश्नाला असेल. ज्यामध्ये मॅथ्स, बँकिंग, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, मराठी आणि कम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन टेस्ट हे विषय असतील. आणि मूळ परीक्षा ही मराठीमध्ये असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. मूळ पेपर हा मराठी माध्यमात असेल. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व इंटरव्ह्यू झाल्यावर 1 वर्ष तुम्हाला प्रोफेशनल पिरियड म्हणजेच प्रोबेशनरी पिरियडसाठी घेण्यात येईल. आणि या प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला जो पेमेंट आहे हा जो ट्रेनिंगसाठी जो पेमेंट देण्यात येणार तो ज्युनियर मॅनेजमेंट म्हणजे द्वितीय अधिकारीसाठी हा 18,000 रुपये प्रति महिना, लिपिकसाठी हा 14,000 रुपये प्रति महिना आणि शिपाईसाठी हा 10,000 रुपये प्रति महिना पगार देण्यात येईल. नंतर तुम्हाला परमनंट करण्यात येईल. आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला बँकेमध्ये कमीत कमी 3 वर्षेच्या एक करार हमीपत्र करून द्यावे लागेल. आणि ऑनलाईन परीक्षा कुठल्या जिल्ह्यात होणार आहे अजून माहिती आलेली नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नोकरी A to Z या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.